वचन पाहूया. हम निकालेंगे लूक अध्याय 15. लूक अध्याय 15. लूक अध्याय 15 लूक अध्याय 15 उसका 8 से 10. त्याचा 8 ते 10. लूक चैप्टर 15 वर्स 8 to 10. लूक अध्याय 15 त्याचा 8 ते 10. लूक चैप्टर 15 लूक अध्याय 15 उसका 8 से 10 तक. त्याचा 8 ते 10 पर्यंत. या कौन ऐसी स्त्री होगी जिसके पास 10 सिक्के हो और उनमें से एक खो जाए तो वो दिया जलाकर घर झाड़ बुहार कर जब तक वो मिल न जाए जी लगाकर खोजती न रहे. जब वो मिल जाता है तो वो अपनी सखियों और अपनी पड़ोसियों को इकट्ठा करके कहती है, मेरे साथ आनंद करो क्योंकि मेरा खोया हुआ सिक्का मिल गया है. मैं तुमसे कहता हूँ कि इसी रीति से मन फिराने वाले पापी के विषय में परमेश्वर के दूत स्वर्गदूतों के सामने आनंद होता है. किंवा दुसरे उदाहरण घ्या. एका स्त्रीजवळ चांदीचे 10 नाणे असून त्यातले एक हरवले तर दिवा लावून आणि घर झाडून ते नाणे सापडेपर्यंत ती त्याचा शोध करीत नाही काय. ते तिला सापडले म्हणजे ती आपल्या मैत्रिणींना आणि शेजाऱ्यांना बोलावते आणि म्हणते, माझ्याबरोबर आनंद करा कारण मला माझे हरवलेले नाणे सापडले आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, पश्चाताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवदूतांच्या समोर असाच आनंद केला जातो. आपण डोळे बंद करून प्रार्थना करू. हम आंखों को बंद करेंगे, हम प्रार्थना करेंगे. तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. त्याच दुपारच्या वेळेस तू आम्हाला तुझ्या सानिध्यात एकत्रित केलंस आणि आज ही वेळ दिलीस वचनाची. तर प्रभू आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी मदत कर. वचन तुझ्या सिंहासनाकडून तुझ्या मुखाद्वारे स्पष्टपणे ऐकण्यासाठी निघण्यासाठी आणि आम्ही लक्षपूर्वक ऐकण्यासाठी मदत कर. जे ऐकतो तसंच पालन करण्यासाठी तू कृपा कर. आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या हातात आहे. येशूच्या नावाने आमेन. प्रेज करा. प्रेज करा. हालेलुया. हालेलुया. इथे देवाचं वचन काय सांगतं म्हणजे और यहाँ पर प्रभु का वचन क्या कहता है? येशू ख्रिस्ताने एक दाखला घेतलेला आहे. यीशु मसीह ने एक दाखला बताया दाखल्याचा अर्थ आहे जे देवाला पाहिजे आहे. और दृष्टांत का अर्थ है कि जो यीशु मसीह को चाहिए. आणि त्याने हा दाखला का सांगितला? और उसने ये दृष्टांत क्यों बताया? कारण येशू चुंगी घेणाऱ्या लोकांबरोबर बसत होता. क्योंकि यीशु मसीह चुंगी देने वालों के साथ बैठा है. पहिल्या वचनात दिलेलं आहे पहले वचन में लिखा है चुंगी घेणारे म्हणजे जकातदार आणि पापी लोक त्याचं वचन ऐकायला येत होते. और चुंगी देने वाले और जो पापी लोग थे वो उसका वचन सुनने के लिए आते थे. आणि या जगात अशी त्या काळातही अशी लोक होती जी स्वतःला काय करत होते, नीतिमान ठरवत होते. और उस काल में भी ऐसे लोग थे जो अपने आप को बहुत धर्मी समझते थे. जसे फरीसी, जैसे शास्त्री शास्त्री ते स्वतःला एकदम नीतिमान वो समजायचे. अपने आप को बहुत धर्मी समझते आणि थे. येशू ज्या लोकांमध्ये बसलेला और यीशु जिन लोगों के बीच में बैठा था त्या लोकांना ते लोक एकदम तुच्छ बघायचे. और उन लोगों को वो लोग बहुत तुच्छ देखते थे. आणि आज आपण पण बघा देवाचं वचन ऐकायला आलोय. और आज हम भी परमेश्वर का वचन सुनने के लिए आए हैं. आपण पण स्वतःला पापीच गणतो ना, हम भी अपने आप को पापी ही समझते हैं ना. बरोबर आहे. आज आपण काय म्हणतो, हो प्रभू मी पापी आहे, मला क्षमा कर. आज हम क्या कहते हैं, हाँ प्रभु मैं पापी हूँ, मुझे क्षमा कर. कोणी जर आपल्याला म्हणालं की अरे तू पापी आहे, और किसी ने अगर हमको कहा कि तू पापी है आपण चिडतो का? तो हम गुस्सा होते हैं क्या? का नाही चिडत? क्यों नहीं गुस्सा होते? तर आपण माहीत आहे आपण पापी आहोत क्योंकि म्हणून, हमें मालूम है कि हम पापी हैं. पण आपण चिडत नाही इसलिए हम चिढ़ते नहीं. कारण आपण खरंच पापी आहोत. क्योंकि हम सच में पापी आणि हैं. आपण पापी आहोत म्हणूनच वचन ऐकायला येतो. और हम पापी हैं इसलिए वचन हमें सुनने में मग आता. तसंच येशूची वचनं ऐकायला पापी आणि चकारदार येत होते. तो वैसे ही यीशु का वचन सुनने के लिए पापी और चुंगी देने वाले लोग आते हैं. फरीसी लोक कुरकुर करत होते. और फरीसी लोग कुड़कुड़ा रहे थे. आज तुम्ही ते येशूकडे आलाय, और आज हम यीशु के पास आए तुमच्याबद्दल येशू आज आपण येशूकडे येतो तर लोक आपल्याबद्दल कुरकुरत नाही का? और आज हम यीशु के पास आए तो लोग कुड़कुड़ाते नहीं है क्या? तुमच्या गावातली लोक, आपके गांव के लोग, तुमच्या घरातली लोक, आपके घर के लोग, तुमच्या आजूबाजूची लोक, आपके अड़ोस पड़ोस के लोग, ज्यांचं काही घेणं देणं पण नाही, और जिनको कुछ लेन देना तरी सुद्धा ते कुरकुरतात. फिर भी वो लोग कुड़कुड़ाते अरे हैं. बाबा आम्ही ये चर्च जाएगा, आता हम चर्च मध्ये जाएगा, यीशु को मानता है, यीशुला मानते हैं, यीशु को मानती है. यीशुला मानते हो गया अभी इनका चालू हो गया, चलो जल्दी अभी हो गया, आज इनका संडे है ना, हैं. आणि आज त्यांचा रविवार आहे ना, हो गया इनका सब चालू हो गया. आणि आता त्यांचं सगळं काही चालू झालंय. जबकि हम उनके किसी में भी भाग नहीं लेते ना, हम उनके बारे में बात करते हैं. आणि आपण त्यांच्याबद्दल बोलत सुद्धा नाही आणि त्यांच्याबद्दल आपण भाग पण पण घेत ते नाही. आपल्याबद्दल बोलतात, पर वो हमारे बारे में बात करते हैं, आपल्याबद्दल बोलतात, हमारे बारे में बात करते हैं, आपल्याबद्दल बोलून हमारे बारे में बोलते हैं. आपण येशूत आहोत म्हणून कुरकुर पण करतात. हम यीशु में इसलिए कुड़कुड़ाते थे. त्याच्यासाठी येशू ख्रिस्ताने दाखला सांगितला. इसलिए यीशु मसीह ने एक दृष्टांत बताया. पापी व्यक्ती जेव्हा पश्चाताप करतो और पापी व्यक्ति जब पश्चाताप करता है देवाला खूप आवडतं. और लोगों को बहुत अच्छा लगता है. स्वर्गामध्ये त्याचा आनंद होतो. और स्वर्ग में उसका आनंद होता है. जेव्हा आपण म्हणतो जब हम कहते हैं, हे प्रभू मी पापी आहे, हे प्रभु मैं पापी हूँ, मला क्षमा कर, मुझे क्षमा कर, मला माफ कर, मुझे माफ कर, आजपासून मी पाप करणार नाही, आज से मैं ये पाप नहीं करूँगा, मला माफ कर. मुझे माफ कर. आणि
जो रस्ता इकडे जाण्याचा होता पापाकडे और जो रास्ता पाप की तरफ जाने का था वळून ख्रिस्ताकडे वळवतो और वहां से मुड़कर मसीह की राह पर चलते तो हैं स्वर्गात आनंद केला तो जातो. स्वर्ग में आनंद किया जाता है. एक पापी जेव्हा पश्चाताप करतो तो भले जगामध्ये कोण आनंद करणार नाही पण देव आनंद करतो. और एक पापी अगर पश्चाताप करता है तो संसार में आनंद नहीं मनाया जाता पर परमेश्वर आनंद मनाता है. स्वर्गात आनंद केला जातो. स्वर्ग में आनंद मनाया जाता एक है सर्वात मोठी गोष्ट आहे. और ये सबसे बड़ी बात है. मग त्याच्यामध्ये आज दुसरा दाखला सांगितलाय और उसमें आज एक दृष्टांत बताया जो है 8 ते 10 पर्यंत वाचलाय. जो 8 से लेकर 10 तक हमने पढ़ा. इथे लिहिलेलं आहे एका बाईकडे 10 सिक्के और वहाँ पर लिखा है कि एक स्त्री के पास 10 सिक्के थे त्याच्यातला एक हरवला. और उसमें से एक खो गया 9 तर आहेत और 9 तो है आहेत ना तिच्याकडे. और 9 है ना उसके पास. मग एक हरवला तर त्याच्यात काय तो एक गुम हो गया तो उसमें क्या है. 9 तर राहिलेत ना 9 तो बचे है ना पण ती तशी नव्हती. पर वो वैसे नहीं थे. तिने काय केलं उसने क्या किया तिला माहिती आहे तिच्या चुकीमुळे एक नाणं तिच्यावरून हरवलंय. और उसे मालूम है उसकी गलती के कारण एक सिक्का उसे खो गया. तिने दिवा पेटवला उसने दिया जलाया आणि शोधायला लागली. और वो ढूंढने लगी पूर्ण घर तिने शोधलं और पूरा घर उसे ढूंढा. आणि तोपर्यंत शोधलं जोपर्यंत ते हरवलेला सिक्का तो सापडत नाही. और तब तक उसे ढूंढा जब तक वो खोया हुआ सिक्का उसे नहीं मिलता. आपल्याकडे सिक्के आहेत. हमारे पास सिक्के हैं. किती रुपयाचा आहे. कितने रुपए का है. 1 रुपया 1 रुपया 2 रुपये 2 रुपए 5 रुपये 5 रुपए आणि 10 रुपये. और 10 रुपए. जर आपल्याला 1 रुपया पडला अगर उनमें से 1 रुपया खो गया आपण शोधू. तो हम ढूंढेंगे क्या. काही जण हा म्हणतात काही जण नाही. कुछ लोग हाँ बोलते कुछ लोग नहीं. काही जण हा म्हणतात कारण त्यांना 1 रुपया किमती आहे. और कुछ लोग हाँ बोलते क्योंकि उनको 1 रुपया भी कीमती है. 100 पूर्ण होण्यासाठी 99 ला एक फार किमती आहे. और 99 को पूरा होने के लिए एक बहुत कीमती है. आणि ज्यांना नाही जे नाही म्हणतात और जो लोग नहीं बोलते त्यांना वाटतं की आपल्याकडे आहे ना अजून 1 रुपया काय आहे. और उनको ऐसा लगता है कि है ना हमारे पास तो 1 रुपया क्या है. आजच्या युगात 1 रुपया काय आहे. और आज के युग में 1 रुपया क्या है. पण तोच 1 रुपया लहान मुलाच्या हातात आहे. और वही 1 रुपया छोटे बच्चे के हाथ में दो. त्याच्यासाठी किमती आहे. उसके लिए वो कीमती है. क्यों. हा त्याला चॉकलेट भेटेल. उसको चॉकलेट मिलेगा ना. त्याला काय भेटेल खाऊ मिळेल. खाऊ मिलेगा. म्हणजे आजच्या युगात 1 रुपयामध्ये एकच चॉकलेट येईल. और अभी के युग में 1 रुपए का एक ही चॉकलेट आएगा. पहिल्या काळात 1 रुपया खूप मोठा होता. और पहले काल में 1 रुपया बहुत बड़ा था खूप सारं भेटायचं. और बहुत कुछ मिलता पण था. आता आपण जुन्या काळात नको जाऊ. आताचाच काळ बघू. और जुने काल में भी नहीं जाएंगे इसी के काल में वेळ नहीं गेलेला आहे ना. क्योंकि समय गया है. तर म्हणून आपण आपलंच वचन आजचं बघू. और हम हमारा वचन आज का देखेंगे. तर सांगायचा उद्देश की हे जे नाणं आहे और ये जो सिक्का है तिचं पडलंय उसका गिर गया है पण ती शोधते. पर वो ढूंढ रही तिने है. दिवा लावून शोधला तोपर्यंत शोधला जोपर्यंत सापडत नाही. उसने दिया लगाकर उसे ढूंढा और तब तक ढूंढा जब तक उसको मिलता नहीं. आज हे जे नाणं कोण आहे माहिती. और आज ये सिक्का कौन है मालूम है. हे आहे आपण और ये हम लोग माणूस. मनुष्य. कारण देवाचं वचन सांगतं की जेव्हा येशूला परखण्याची वेळ आली. परखण्याची म्हणजे त्याची परीक्षा घेण्यात आली और जब यीशु मसीह की परीक्षा ली गई आणि त्या परीक्षेमध्ये त्याला सांगितलं की कैसराला कर द्यायचा की नाही. और उस परीक्षा में उसको पूछा गया कि कैसर को कर देना है कि नहीं. येशूला माहिती आहे मला परखण्यासाठी मला शब्दांमध्ये पकडण्याचा हा डाव आहे. और यीशु को मालूम है कि ये लोग मुझे परखने के लिए ये सवाल पूछ रहे हैं. जरा येशू बोलला असता कैसराला कर द्या. और अगर यीशु ने बोला होता कि कैसर को कर दो इस्रायली रागवले असते इसराइली लोग गुस्सा होते. आणि नका देव बोलला असता और नहीं तो अगर ऐसा बोला होता तर रोमी लोकांनी पकडून मारलं असतं. तो रोमी लोगों ने पकड़कर उसे मारा होता. म्हणून दोन्ही पण बोलू शकत नाही. इसलिए दोनों भी नहीं बोल म्हणून सकते. त्याने काय केलं. इसलिए उसने क्या तो किया. म्हणाला सिक्का द्या. उसने कहा कि सिक्का दो. जेव्हा तो सिक्का घेतला और उसने जब वो सिक्का लिया त्याला विचारलं ह्याच्यावर कुणाची मोहर आहे. और उनको पूछा कि इसके ऊपर किसकी मोहर है. ते म्हणाले कैसराची. उसने कहा कैसर की. पण बघा आज आपल्याकडे पण जे सिक्के आहेत इसलिए आज हमारे पास भी जो सिक्के हैं त्याच्यावर आहे ना आपल्या भारताची मोहर आहे. और उसके ऊपर हमारे भारत का सिक्का है भारताचा छाप आहे ना. और भारत की छाप है ना. छाप लिहून सुद्धा असं लिहिलंय भारत. और छाप देकर भी ऐसे लिखा है भारत. लिहिलंय ना. इंडिया लिहिलंय ना. का लिहिलंय कारण तो सिक्का भारताचा आहे. क्यों लिखा है क्योंकि वो सिक्का भारत का है. मग तसंच आहे ना आपल्यावर पण मोहर लावलेली तो आहे हमारे ऊपर भी छाप लगाई गई की है आपण देवाचे आहोत. कि हम परमेश्वर के हैं. म्हणून आपल्यामध्ये ज्या वेळेला आपण पवित्र आत्म्या बप्तिस्मा घेतला पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने इसलिए जब हमने बपतिस्मा लिया पिता पुत्र पवित्र आत्मा के नाम से त्यावेळेला आपल्याला
छाप लावण्यात आला, और उस समय हमारे ऊपर छाप लगाई गई मोहर लावण्यात आली. और छाप लगाई गई. तुम्ही इफिसीकरांच्या पत्रात किंवा त्याच्या पत्रात हे दोन्ही अध्याय तुम्ही वाचू शकता की आपल्यावर छाप मोहर लावण्यात आलेली आहे. इफिसियों की पत्री और तिमोथियों की पत्री में आप दोनों पत्रों में पढ़ सकते हैं कि हमारे ऊपर छाप लगाई गई. आणि ह्या मोहरच्या द्वारे, छापच्या द्वारे आपण ख्रिस्ताचे आहोत हे प्रकट होतं. और इस मोहर के द्वारा हम मसीह के हैं ये प्रकट होता है. आपण कुणाचे आहोत? हम किसके हैं? ख्रिस्ताचे आहोत मसीह के हैं हे प्रकट होतं. ये प्रकट होता है. म्हणून आपण ख्रिस्ताचे आहोत, इसलिए हम मसीह के हैं. म्हणून आपल्यावर पण काय केलेले आहे? इसलिए हमारे ऊपर भी क्या किया है? मोहर लावण्यात आलेली आहे. छाप लगाई गई. पण आज आपल्यातले किती सारे, आता स्त्री म्हटलं तर मंडळी, और स्त्री बोला तो कलीसिया. तुम्ही हेच वचन मत्ती अध्याय 13 मध्ये पण वाचू शकता. और यही वचन आप मत्ती अध्याय 13 में भी पढ़ सकते हैं. 33 वचनापासून. और 33 वचन से एका स्त्रीने एक स्त्री ने एका भांड्यामध्ये 3 पसरी आटा ले लिया, और एक बर्तन त्याच्यात में खमीर टाकलं और उसमें आटा लिया और उसमें खमीर डाला आणि ते पीठ फुगलं, और वो आटा फूल खूप गया झालं. और बहुत हो गया. तसंच आहे ना, येशूच्या पसरीमध्ये जेव्हा भाला खुपसण्यात आला इसलिए जब यीशु मसीह की पसरी में जब भाला घुसाया गया तर त्याची ही मंडळी बनली. तब उसकी एक कलीसिया बनी. तो भाला कुठेही खुपसू शकत होते और वो भाला कहीं पर भी घुसा सकते थे है ना, पण त्या पसरीमध्ये घुसवला. और वो पसरी में घुसाया. आणि तुम्ही वाचू शकता की आदमाची एक पसरी काढून स्त्रीला बनवलं. और आप पढ़ सकते हैं कि आदम की एक पसरी निकालकर उसने एक स्त्री को बनाया. तर जुन्या करारामध्ये आदम हा नैसर्गिक आदम होता, म्हणून नैसर्गिक पत्नी बनवली. और आदम ये नैसर्गिक आदम था जुने करार में, इसलिए नैसर्गिक पत्नी बनाई. दुसरा आदम जो स्वर्गीय आदम आहे, और दूसरा आदम जो स्वर्गीय आदम म्हणून है, त्याला स्वर्गीय पत्नी मिळाली. इसलिए उसको स्वर्गीय पत्नी ती मिली. आहे मंडळी. वो एक कलीसिया. म्हणून मंडळी स्त्री आहे. इसलिए कलीसिया एक स्त्री है. म्हणून येशूच्या जसा पसरीमध्ये भाला खुपसण्यात आला, जैसे उसकी पसरी में भाला घुसाया गया, स्त्रीचा जन्म झाला, स्त्री का जन्म म्हणजे हुआ. मंडळीचा, मतलब कलीसिया का, जी स्वर्गीय मंडळी म्हणण्यात जो आली, स्वर्गीय कलीसिया जी बोली, स्वर्गात घेऊन जाते. जो स्वर्ग में लेकर जाती म्हणून है. सर्व व्यक्तींना मंडळींची फार गरज आहे. इसलिए हर एक मनुष्य को कलीसिया की बहुत जरूरत जो है. मंडळीत येत नाही तो स्वर्गात जाऊ शकत नाही. जो कलीसिया में नहीं आता वो स्वर्ग में नहीं जा सकता. घरात बसून प्रार्थना करणं काफी नाही. और घर में बैठकर प्रार्थना करना काफी नहीं घरात है. बसून धन्यवाद 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 करणं, घर में भी परमेश्वर है, कहीं पर भी जाओ परमेश्वर है, घर में बैठ के भी करेगा नहीं चलेगा. आणि घरात पण देव आहे, घरी बसून आपण करूया असं नाही चालणार. पहिली माणसं घरातच प्रार्थना करायची, पहिले मनुष्य घर में ही प्रार्थना पण करते. देवाने आरामालय बनवलं. और परमेश्वर ने आराम नहीं पण बनाया. नवीन करारामध्ये देवाने मंडळी बनवली. इसलिए नए करार में परमेश्वर ने कलीसिया को म्हणून बनाया. आपण घरात प्रार्थना करायचीच आहे, इसलिए हम घर में तो प्रार्थना करना ही है, मंडळी येऊन करायचीच आहे. पर कलीसिया में आकर भी करना है. आठवड्यामधून एक दिवस देवाला द्यायचाच आहे. हफ्ते में एक दिन परमेश्वर को देना ही कारण है. येशू ख्रिस्ताने रक्ताच्या द्वारे, मरणाच्या द्वारे काय केलेलं आहे? मंडळीला सिंचलं आहे, बनवलेलं आहे, तिचा जन्म झालेला आहे. और यीशु मसीह ने अपने खून के द्वारा और अपने बलिदान के द्वारा कलीसिया को उसने सींचा है. म्हणून मंडळीमध्ये येणाऱ्यांवर प्रेषित इव्हँजलिस्ट, भविष्यवक्ता, नंतर पास्टर्स, मेंढपाळ म्हणजे त्याला टीचर्स म्हणण्यात आले. ते असे का दिले? रखवाले म्हणजे रक्षण करणारे. ते ह्यासाठी दिले कारण मंडळीत येणाऱ्यांवर देखरेख व्हावी, त्यांना सांभाळलं जावं, त्यांची काळजी करण्यात यावी. और प्रेरित भविष्यवक्ता पास्टर ये सब परमेश्वर ने क्यों दी? क्योंकि जो कोई कलीसिया में आते हैं उनके ऊपर वो देखरेख कर पाए. म्हणून प्रत्येक व्यक्ती जेव्हा येशूला ग्रहण करतो, इसलिए हर एक व्यक्ति जो यीशु मसीह को स्वीकार आणि करता है बप्तिस्मा घेतो, और बपतिस्मा लेता है, त्यावेळेला तो ख्रिस्ताचा होतो. उस समय वो मसीह का बन जाता है. त्याच्यावर ख्रिस्ताची छाप लागलेली आहे. उसके ऊपर मसीह की छाप लगाई गई मग है. त्याला चर्चमध्ये येणं गरजेचंच तो आहे. उसको चर्च में आना जरूरी ही है. म्हणून चर्चचं काम काय आहे? इसलिए चर्च का काम क्या की है? मंडळीत किती पण लोक येऊ, और कलीसिया में कितने भी लोग आ रहे हैं, त्याच्यातला जर एखादा व्यक्ती येत नाही, और उसमें से अगर एक भी व्यक्ति नहीं आता भले है, त्याचा बप्तिस्मा झालाय भले ही उसका बपतिस्मा पण हुआ तो है, येत नाहीये, पर वो नहीं तो आता, हरवलाय. वो खो गया. कारण त्या बाईचं कुठं हरवलंय? घरातच हरवलेलं आहे. क्योंकि उस स्त्री का कहाँ पर खोया है? घर में ही खोया है. हा, मग त्या तिने काय केलं? दिवा पेटवला. तो उसने क्या किया? दिया जलाया. दिवा पेटून तिने खराईने शोधलं. और दिया जला तो उसने सच्चाई से उसे ढूंढा. असंच लिहिलंय ना. ऐसे ही लिखा है ना. एका स्त्रीजवळ चांदीचे 10 नाणे असून त्यातले एक हरवले, तर दिवा लावून आणि घर झाडून ते नाणे सापडेपर्यंत ती त्याचा सापडेपर्यंत ती काय करत होती? शोध करीत होती. दिवा पेटवणं म्हणजे सत्याने आणि पवित्रतेने पूर्ण होऊन घर जाणणं, घर शोधणं. और दिया जलाना मतलब
घर को शुद्ध कर कर, पवित्र कर कर घर को साफ करना। आज आपल्या मंडळीत असे काही लोक आहेत जे मंडळीत येत नाही. आज हमारे कलीसिया में कुछ ऐसे लोग हैं जो कलीसिया में नहीं आते। ठीक आहे, तुम्ही येता ना, आप लोग आते हैं ना, हां ये बस हो गया। असं मंडळी बोलू शकत नाही. ऐसा कलीसिया नहीं बोल सकते। मनीषा येतोय ना, और मनुष्य कहीं आती है ना, रमेश नाही आला तर चालेल, और रमेश अंकल नहीं आते तो असं चलेगा। नाही चालणार. ऐसा नहीं चलेगा। तुम्हाला कळालं? आपको समझ में आया? घरातला एक व्यक्ती येतोय ना, वरना एक व्यक्ति आ रहा है ना, उपस्थिती देतोय ना, प्रेझेंटी देतोय ना, और प्रेजेंट भी दे रहा है ना, तसं नाही चालत. वैसा नहीं चलेगा। मला कळालं, मंडळी आहे कलीसिया है ये, आणि ह्या मंडळीच्या द्वारेच आपण स्वर्गात जातो. और इसी कलीसिया के द्वारा हम स्वर्ग में जाते हैं। म्हणून आपल्याला मंडळीत येणं गरजेचं आहे. इसलिए हमें कलीसिया में आना जरूरी है। मंडळीतला जर एखादा व्यक्ती हरवला और कलीसिया में से अगर कोई एक व्यक्ति खो गया, तर मंडळी, आणि मंडळी म्हणजे तुम्ही सर्वजण, तो कलीसिया मतलब आप सब लोग, तुम्ही सर्वजण आप सब लोग, त्याला शोधणं तुमचं कर्तव्य आहे. उसे ढूंढना आपका कर्तव्य है। माझा आहेच, और मेरा है, सिंहचा आहेच, सियोन का तो है, पण आमच्यापेक्षा जास्त तुमचं. पर हमसे भी ज्यादा आपका है। कारण मंडळी कधी बनते? क्योंकि कलीसिया कब बनती है? जेव्हा आपण एकत्रित होतो. जब हम इकट्ठा होते हैं। जेव्हा आपण एकत्रित होतो तेव्हा मंडळी होते. जब हम इकट्ठा होते तब कलीसिया बनती है। बरोबर आहे? म्हणून तुमच्या बाजूला बसणारा आपके पड़ोस में बैठने वाला है, आज तो आला नाही. आज वो आया नहीं। आणि गेल्या रविवारी तुमच्या बाजूला कोण बसलेला? और गए रविवार को आपके बाजू में कौन बैठा था? आठवण आहे? याद है? तो आले. किती सोपं ना, आपल्या बाजूला ओळखीचाच माणूस बसला तर. और कितना अच्छा है कि हमारे पड़ोस में अगर पहचान वाले व्यक्ति बैठा आता था। ब्रँडन मोहनच्या बाजूला कोण बसलाय? काय नाव आहे? बोलून त्यांचं नाव काय आहे? ओळखलं पाहिजे ना, आप पहचान होनी चाहिए ना, बरोबर आहे? ओळखलं पाहिजे. और पहचान होनी चाहिए। आता कांद्याच्या बाजूला कोण बसलंय? निवृत्ती. आणि त्या बाजूला म्हणजे ओळखतो तो. और वो ते पहचान ओळखतात म्हणून दोन्ही हा झाला. माझ्या दोन्ही बाजूला कोण बसले ओळखतात. और दोनों बाजू में कौन बैठा है वो पहचानते हैं। मग तसंच आहे ना, आपण एकमेकांचे अवयव आहोत. तो वैसे ही हम एक दूसरे के अंग हैं। एकमेकांना आपण ओळखलं पाहिजे. एक दूसरे को हम पहचानना आणि तो चाहिए। का हरवलाय, तो काय येईना, एक आठवडा झाला, दुसरा आठवडा झाला, तिसरा आठवडा झाला, काय येत नाही, तर त्याचा शोध घेणं. और वो क्यों खोया है, क्यों नहीं आता है, एक रविवार हो गया, 2 रविवार हो गया, पर वो क्यों नहीं आता है, उसे ढूंढना है। आणि तिने कुठं शोधलं? और उसने कहाँ पर ढूंढा? हा? कुठे? मग तुम्ही त्याच्या घरी गेला पाहिजे. तो आप उसके घर में जाना चाहिए। अरे बाबा, अरे बाप रे, घरी जायचं? घर में जाना है। पहा, मी तुम्हाला सांगते, मैं आपको बताती हूँ, आम्ही आमच्या सेवकांना पाठवतो, हम हमारे सेवकों को भेजते जे हैं, देवाचे सेवक आहेत. जो परमेश्वर के सेवक पण हैं। कधी कधी तुम्ही जाऊन जेव्हा त्यांना उत्साहित करता, और कभी कभी आप जाकर जब उन्हें उत्साहित करते त्यांना हैं, कळतं. ते काय म्हणतात, लोकांमध्ये काय असतं माहिती, अरे काय ते दीदीचे चमचे, और उन लोगों को क्या लगता है कि वो दीदी के चमचे हैं, हा दीदीचे हा मध्ये हात मिळव. और दीदी के हमें हम मिलाएंगे। काय नवीन थोडी सांगा, दीदी बोलते और दीदी बोलती है, तेच ते बोलते. वही वो बोलते हैं। पण समजा पर अगर समझो तुमच्यातला गेला, आप में से कोई समजा गया ब्रँडन भाऊ गेले परळीला, और ब्रैंडन जी जो गए परली में, शोधून शोधून काढलंच शेवटी परळला. और ढूंढ ढूंढ कर उन्होंने परली को ढूंढ लिया। हा, आणि बोले हो संतोष तुम्ही काय येत नाही? और भाई संतोष भाई आप क्यों नहीं आते? अरे क्या हो रहा, 3 घंटा 1 बज गया, तुम्ही 1:30 बजा देते. हम 3 तास तिथे घेतात, 1 वाजत ते संपत नाही। हमें बोर हो जाता है, 1 बजे हमारा भूख लगता है, खाना पीना बच्चे बच्चे का भी सोचना चाहिए ना दीदी ने. आणि 1 वाजता आम्हाला भूक लागते, आमच्या मुलांमध्ये दीदीने विचार केला पाहिजे ना। तर मग जेव्हा ते म्हणतील तो क्या हुआ, आधा घंटा ही ज्यादा गया ना. आणि जेव्हा ते बोलते की काय झालं, अर्धा तासच जास्त गेला ना, प्रभु का वचन सुनते हैं. आपण देवाचं वचन ऐकतो। जाने दो, अपनी माँ है, जाऊन दे रे, आपली आई आहे, दीदी है, आपल्या दीदी प्रभु आहे, का वचन बताती है. देवाचं वचन सांगतात। आज हम ज्यादा बैठेंगे, ज्यादा स्वर्ग में बैठेंगे. आणि जास्त काळ जर आपण इथं बसलो तर आपण स्वर्गात पण जास्त काळ बसू शकतो। त्यांच्या तोंडून पण ऐकल्यानंतर और उनके मुंह से भी सुनने के बाद सर्व त्यांना पण वाटेल ना, करे यांच्याच तोंडून नाही, यांच्या पण तोंडून तेच निघतंय. और उनको ऐसे लगेगा ना कि उनके मुंह से ही नहीं पर इनके मुंह से भी यही आणि निकल रहा काय है। राग असेल, और अगर कुछ गुस्सा होगा भडास असेल, और कुछ भड़ास निकालने काहीतरी होगी, काहीतरी असतं ना प्रत्येकात. लोक काय येत नाही, लोग क्यों नहीं आते? एक सुट्टी नसते.
छुट्टी नहीं होती। दूसरा दूसरा पैशाची गरज असते। पैसों की जरूरत होती है। तीसरा तीसरा इच्छा नसते। इच्छा नहीं होते। चौथा काही वेगळे कारण मला ह्याने दुखवलं, मला ह्याने दुखवलं, वचनात असं घेतलं, वचनात असं घेतलं, हे मला आवडलं नाही, कुणीतरी पिन लावून मारली, दिदी मलाच बघून बोलवली, म्हणजे मलाच तो ताना मारला, हे बऱ्याच मनात गोष्टी असतात। और बहुत सी मन में बातें रहती कि मुझे उदाहरण लेते दीदी मुझे ही देखकर बोल रही मग थी। तुम्ही मंडळी म्हणून तो आप कलीसिया बनते हैं। सत्य दिवा म्हणजे काय, सत्य आणि पवित्रता म्हणजे हे घेऊन सत्य और पवित्रता को लेकर मतलब इसे लेकर शिकवायचं। सिखाना है। अरे बाबा नहीं, वचन में ऐसा ही कहा है, अब नाही वचन असंच लिहिलंय, वचन ऐसा ही कहता है, वचन असंच म्हणतं। हाँ दीदी ऐसीच आहे, ऐसा भर नाही लागला आहे। आणि तिथे असंच आहे, असं भर नाही बघा टाकायचं। ना किती वेळ घेते, माणसांची थोडी तरी काळजी केली पाहिजे ना। और देखो ना कितना समय लेते, थोड़ा सा मनुष्य का ख्याल करना हाँ, चाहिए। 1 बज गया, बच्चे बच्चों का थोड़ा ध्यान देना चाहिए ना। आणि 1 वाजता मुलांकडे थोडं लक्ष दिलं 1 पाहिजे। बजे से इधर दौड़ना चालू हो जाता है, आणि 1 वाजता तिथे पळणं चालू होतं। चूहा दौड़ता है, इधर से आणि उधर, मुंडं पळतात इधर से उधर, आणि इथून मुंडं पळतात कभी गाँव गाँव करना चालू कर देते हैं। आणि कावळे काव करणं चालू तब करतात। फास्टिंग में आते हैं ना, आणि इथं आम्ही उपवास करून येतो। 1:45 की गाड़ी गई तो फिर बाद में हमको कितनी की गाड़ी खपोली, बहुत लेट के बाद गाड़ी है। 1:45 ट्रेन गेल्याच्या नंतर आम्हाला खूप उशिरा ट्रेन आहे तो खोपोलीला। ये दीदी ने सोचना, दीदी नौकरी लेती है, आणि दीदी तिथेच राहतात, उसको थोड़ी ट्रेन पकड़ना रहता है। त्यांना थोडी ट्रेन पकडायची असते। तब आप कैसे दिया लगाओगे? मग तुम्ही कसा दिवा जा तिकडे लावाल? मैं प्रश्न केला तुम्हाला, मैंने आपको प्रश्न पूछा है, कसं तुम्ही उत्साहित कराल? कैसे आप उत्साहित त्याला करोगे? शोधून काढायचंय ना, तुम्हाला त्याला आणायचंच आहे चर्चला। आपको उसे ढूंढ निकालना है, आपको उसे चर्च में लाना ही है। वेळच कुठे कोणाकडे जायला? और समय ही असा सवाल है। मोठा प्रश्न। और ये सबसे बड़ा सवाल है कि समय कहाँ पर है दूसरे के घर में जाने के लिए? कब हम जाएंगे, केव्हा आपण आम्ही कब जाऊ, हम उनको उत्साहित करेंगे, केव्हा आम्ही त्यांना उत्साहित करू। है ना? इधर ही हमारी गाड़ी रुकती है, आणि इथंच आपली गाडी अडते। जबकि बाइबल हमें बताती है आणि बायबल आपल्याला सांगतं कि हमें खोए हुए जो हमारे प्रभु के बच्चे हैं, जिन पर प्रभु का अधिकार है, उन्हें ढूंढना, आणि हरवलेल्या देवाच्या मुलांना ज्यांच्यावरती देवाचा अधिकार आहे त्या लोकांना आपण शोधून काढणं, उन्हें उत्साहित करना, त्यांना उत्साहित उन्हें करणं, मनाना। त्यांना मनवणं। और क्यों एक आत्मा आप आग से झपट कर उनको निकालते हो? आणि तुम्ही एक आत्मा आगीतून झपटून काढता। आपको मालूम है? तुम्हाला माहिती आहे? क्योंकि ऐसे अगर न आने वाले लोग बाद में कहाँ जाएंगे? आणि अशी न येणारी लोक नंतर कुठे जातील? कहाँ जाएंगे? कुठे जातील? नक्कीच जातील। म्हणून त्यांना वाचवण्यासाठी यहूदा अध्याय 1च आहे तो, अध्याय 1 अध्याय 1 रेव्हलेशन के पहिले का अध्याय आहे आणि प्रकटीकरणाच्या पहिलेचा अध्याय आहे, आणि 22-23 उसका 22 और 23। जे तुमच्याशी वाद घालतात त्यांना सहाय्य करण्याचा प्रयत्न करा। हाँ, जो क्षमता में है, डाउट में है, कमजोर में है, निर्बल है, और उन लोगों को क्या करो, दया करो, उनको समझाओ, उनको प्यार से बोलो। जे संशयात आहेत त्यांच्यावर दया करा, जणू प्रत्यक्ष नरकाच्या अग्नीतून ओढून काढावे। हाँ, वो आग में जाने ही, नरक में जाने ही वाले, उनमें से आप खींच के लाते हो उनको, मालूम है? इसीलिए आपको ये जो वचन हमने 8 से 10 तक पढ़ा, 8 ते 10 पर्यंत जे आपण वचन वाचलं, एक एक का ड्यूटी है, सिर्फ मेरा अकेले का ड्यूटी नहीं है। आणि फक्त माझ्या एकटेचं कर्तव्य नाहीये, फक्त तुमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। परमेश्वर से प्रार्थना करके बोलने का, प्रभु मुझे भी एक ऐसा दिन दे जिसमें छुट्टी है, तो मैं आज जो चर्च में नहीं आता है उसके घर में फॉलो करूँ, उसके घर में मैं जाऊँ। आणि देवाकडे प्रार्थना करून देवाला सांगायचं की देवा मला असा एक सुट्टीचा दिवस दे की त्या दिवसामध्ये मी जे तुझी मिनिटं जी हरवलेली आहेत त्यांच्या घरी जावं आणि त्यांना शोधावं, उत्साहित करो, त्यांना उत्साहित करा। अगर वो बोले नहीं आना है, मुझे नहीं आना है, जाना मेरे घर में, तो क्यों आया, छोड़ दो उन्हें। आणि जर ते तुम्हाला म्हणतात की तुम्ही माझ्या घरी येता आलात, मला नाही यायचं चर्चमध्ये, मग तुम्ही सोडून द्या। हाँ, मेरे घर में आप नहीं आना, आणि माझ्या घरी तुम्ही येऊ नका, छोड़ दो। सोडून द्या। लेकिन जो भटक गए हैं, म्हणजे भटकलेले आ आहे, नहीं है, येऊ नाही शकत, कमजोरी में दबे हुए हैं, आणि निर्बलतेमध्ये दाबलेले आहे। कलीसिया का कर्तव्य है आप उनके पास जाकर उन्हें ढूंढना और उन्हें कलीसिया में लाना, तब तक ढूंढना जब तक वो मिले नहीं। आणि मंडळीचं कर्तव्य आहे की तुम्ही त्यांना शोधणं आणि तोपर्यंत शोधायचं जोपर्यंत ते तुम्हाला सापडत नाही, हाँ, तब तक ढूंढना। तोपर्यंत शोधायचं आहे। उसके लिए आपको मालूम है कि कलीसिया में कितने लोग नहीं आ रहे? आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की मंडळीमध्ये किती लोक येत नाहीत ते?
पहचान है? अभी याद है कि कोई आपका कोई जिनको आप जानते हैं और अब आज वो नहीं आ रहा है? आणि असं कोणी आठवणीत आहे की ज्यांना तुम्ही ओळखता पण तो आज चर्चमध्ये नाही आलाय? हाँ? याद है? हाँ? हाँ, इनको एक याद आया, ईश्वर भालेराव नहीं आते। और हाँ? राहुल नहीं आता है। ऐसा ये मंडी को आया था, नहीं तो बहुत कांडी किया उसने, है ना? फिर ये क्यों नहीं आता है? अंकुश नहीं आता है। हाँ? संजय धोत्रे नहीं आता है। विश्वास भालेराव नहीं आते हैं। और याद करो, थोड़ा सा जोर डालो क्योंकि आपको ढूंढना है ना उनको। गणपत नहीं आता है और गणपत की माँ नहीं आती है, कुंडा नहीं आती है, फिर इंदू नहीं आती है, राजू नहीं आता है, यमुना ताई नहीं आती है, उनके बच्चे नहीं आते, अजून है पपी वाले काका नहीं है। और द्वारका मौसी नहीं आती है। आपको जो याद आगे होगी आप बोलो, आप मुझे भी मालूम पड़ना चाहिए आपको कितने लोग याद है। आणि तुम्ही सांगा, मला पण समजू जाईल की तुम्हाला किती लोक आठवणीत आहे उनके लिए प्रेयर करना है, इसलिए मैंने ये बोला। आणि त्याच्यासाठी प्रार्थना करायची म्हणून आपण तुम्हाला सांगतो। मिश्रा भाई नहीं आते, विश्रांकन नाही आहे, राम बेटा मिश्रा भाई नहीं आते। विश्रांकन नाही आहे। और याद करो, आपकी बीवी नहीं आती, संतोष भाई, आशा नहीं, सरिता, सरिता है ना, बेटा नहीं आता है, बेटी नहीं आती, और कौन नहीं आते? देखो मंगेश भाई डोलोरी के नहीं आते, मोहन नहीं आता है, जोर नहीं, मास्क खाई क्या? हीरामन बसवान, लता, जामरूद के हाँ जामरूद फोटो रिक्शा हम लोग जाकर आए थे वहाँ। प्रभु कितने संकट से उनको बचाकर उनको बार बार प्रभु भेजा, कितना बार फॉलो किया, कितना बार उनको ऐसा लगता है कि हमको कुछ प्रॉफिट है यहाँ आने से उनको। आणि जागृतीचे जे मंगेश भाऊ आहेत त्यांना असं वाटतं की त्यांनी इथं आल्याच्यानंतर आम्हाला काहीतरी प्रॉफिट आहे। हमको कोई प्रॉफिट नहीं, आप लोग नहीं आने से, आणि तुम्ही ना आल्याने आम्हाला काही फायदा नाही, आप आने से आपका ही फायदा है। आणि तुम्ही आल्याने तुमचाच फायदा आहे। मुझे प्रभु यहाँ तक बताया कि बड़ी विपत्ति होने वाली है, आणि मला इतर देवाने सांगितलं की मैंने इनको भेजा, कितना बार भेजा, आणि त्याला खूप वेळा सचमुच पाठवलं, बड़ी विपत्ति आई। पण सर्वात मोठी विपत्ती खरंच आली। करंट लगा और उधर का उधर चल गया। आणि करंट आला आणि ते तिथे उसका जळून गेले। मंगेश का छोटा भाई मंगेश भाऊंचा छोटा भाऊ जल गए, करंट जलून गेला, काला हुआ। आणि पूर्णपणे काळ्या झाले। हम जब भेजते हैं किसी को भी हमको याद आते, प्रभु हमको याद दिलाता है, भगवान हा व्यक्ती नहीं येते, बघ याच्या घरात हा त्रास होणार आहे, जा प्रार्थनेला पाठव। कभी कभी प्रभु हमको याद दिलाता है, हम उनके घर में, विश्वासियों के घरों में जो नहीं आते हम उनके घर में भेजते हैं। आणि देव आम्हाला कधी कधी आठवण करून देतो म्हणून विश्वासी लोकांच्या घरात कधी कधी तो पाठवतो। 4-5 बार भेजने की बात ही नहीं आती, आणि 4-5 वेळा पाठवल्याच्या नंतर पण काही लोक येत नाही, हम उनको उत्साहित करते हैं। आम्ही त्यांना उत्साहित करतो। कभी कभी मैं भी जाके उत्साहित करता कधी कधी मी सुद्धा जाऊन उत्साहित उनको भी करतो। भेजते, चलो ही बात है, दीदी 4 बार हो गया, आणि ते 4 वेळा आले तरी म्हणते पुन्हा जा। शायद पछतावा आकर वो लोग पछताए और आज आत्मा बच जाए। आणि त्यांनी पश्चाताप करून शायद येशूकडे पुन्हा यावं। शाम नहीं आता है, सनी गायकवाड़ वेरी गुड, वो आत्मा नहीं आता है। बालकृष्ण शिंदे नहीं आता है, तुलसी मौसी नहीं आती है, पारू नहीं आती है, पारू नाही, तिचं नाव वेगळं आहे, काय नाव तिचं नाव? तिने मला सांगितलं माझं नाव पारू नाही आहे, आपण तिला पारू कर, अंजू तिचं नाव आहे। सोमनाथ नहीं आता है, वनिता नहीं आती है, सिद्धेश राणे नहीं आता है,
रसिका नहीं आती है, जानू पवार नहीं आते, उसकी बीवी आशा नहीं आती है। सॉरी हाँ, आपका थोड़ा और टाइम जाएगा 5 मिनट, लेकिन देखो आज हमें इनके लिए प्रेयर करना है। आणि आज आपल्याला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. हम गली से आज उसको ढूंढ रहे हैं ना, ढूंढो ना, आपको भी जो जो याद आ रहे हैं उनको ढूंढो। आणि तुम्हाला जे आठवण येतात त्यांना तुम्ही राहुल जाधव नहीं आता है, राहुल जाधव नाही, नील नहीं आता है, नील नाहीये, हाँ? सागर आया है ना? हाँ, सुमित नहीं आता है, सोनू बोर्डे नहीं आता है, दैवत नहीं आता है, जॉन की हर संडे घर की तंदूरी नहीं आती है, पूजा नहीं आती, हाँ? सागर वाघोले और दिनेश दिवेकर वो भी नहीं बराबर से आते। हाँ, मीरा मौसी नहीं आती है, हाँ? पवन जाता है ना उधर के चर्च में जाता है ना, हर संडे नहीं जाता है, तो पवन नहीं आता है, गोविंद नहीं आता है, सही बात है, उसको तो हम भूल ही गए थे, मोहन का नाम लिया, शिवाजी, उसकी पत्नी प्रमीला, चेतन घोबराले नहीं आता है, हाफिजा नहीं आती, ये जो नाम ले रहे सब बपतिस्मा के लोग हैं, आणि हे जे आम्ही नाव घेतो सगळे बपतिस्मा केलेले लोक आहेत. इनमें से किसी बपतिस्मा नहीं लिया ऐसा नहीं, ये सब बपतिस्मा के लोग हैं। आणि हे सगळे बपतिस्मा झालेले लोक आहेत. कन्हैया नहीं आता है, कन्हैया का भाई नहीं आता है, उसके भाई का नाम धनंजय, नारायण तिकडे जाते, मला बोलून गेले, बोलते गए, उसकी लड़की को लड़का हुआ ना, तो उसके लिए वो बोल के गई। विनोद नहीं आता है, राकेश वाघमारे, सावित्री वाघमारे नहीं आती है, विनोद नहीं आता है, जो चापीवाड़ी के आगे का राउत, विनोद राउत, वो नहीं है। मालूम है ना, गाना गाता था मराठी में, याद आया क्या? हाँ? लक्ष्मी की बहन सावित्री शिंदे, बबलू नायक, वो नहीं आते। हाँ सही बात है, वो भी नहीं आते। हाँ? तेरा भाई किशोर, अशोक, सॉरी अशोक भाई नहीं आते। नीलेश, वो तो गाँव में है ना। धर्मेंद्र नहीं आते, उसकी बीवी नहीं आती। दिनेश चंद्रा नहीं आते, आशा चंद्रा नहीं आती है। प्रदीप शेगरे, आशा शेगरे नहीं आती है। हाँ? करजत की आशा नहीं आती है। हाँ? हाँ, मांडवनी की ये नाम संगीता है ना, चंपा मौसी, चंपा मौसी नहीं आती है, कि उसकी लड़की संगीता नहीं आती, नीता नहीं आती। वहां से आशा भी थी मांडवनी की, वो भी नहीं आती है। जागृति थोरात नहीं आती, बाड़ा नहीं आता है, बोलती जागृति नहीं आती है। और याद आ रहे हैं? याद करो और इनके लिए दिया लगाकर। मैं सबसे पहले बताती हूँ आपको कैसे ढूंढना है। आणि मी तुम्हाला सांगते की तुम्ही कसं शोधायचं. एक, सबसे पहले प्रेयर करना है, आणि सर्वात पहिले प्रार्थना करायची. और बहुत सारे नाम हैं, अजून खूप सारे नावं आहेत, आप उनको याद करो, तुम्ही त्यांना आठवण करा. याद करो। चेतन ने अगले संडे को आपको लिस्ट देगी, आणि पुढच्या रविवारी मी तुम्हाला लिस्ट देईन. कहाँ रहते हैं, कुठे राहतात, किधर रहते हैं, कुठे राहतात, हाँ एड्रेस, उस व्यक्ति का उधर एड्रेस भी लगा दूंगी। आणि त्या व्यक्तीचा तिकडे पत्ता सुद्धा लागला. आपको जिसको चुनना है उसको एक जन को फॉलो करने का। आणि तुम्हाला ज्यांना निवडायचं त्यांना तुम्ही फॉलो करायचं. हफ्ते में एक बार जाकर जरूर आओ, आठवड्यातून एकदा नक्की उसी जा. बहाने से आपकी पिकनिक भी हो जाएगी। आणि त्याच वाढीने तुमची पिकनिक सुद्धा होईल. अगर आपने सोचो उदाहरण के तौर पर जागरूक चुन लिया, तब तो 2 गाड़ी चेंज करके जाना पड़ेगा। उदाहरणार्थ जर तुम्ही जामरूकची निवड केली तर तुम्हाला 2 गाड्या बदलून कड़व जाव्या. चुना, कड़व है या कड़व है.
तो इन लोगों को सबसे पहले आप प्रेयर में रखो, आणि या लोकांना सर्वात पहिले तुम्ही प्रार्थनेत ठेवा. अपने रोज की प्रार्थना में, क्योंकि वहाँ क्या लिखा, दिया जलाकर. आणि तिकडे काय लिहिले, दिवा जाळणं. दिया जलाना यानी प्रार्थना का, दिवा जाळणं म्हणजे प्रार्थना करणं. दिया जलाना यानी इनके लिए पहले प्रेयर की जरूरत है. आणि दिवा जाळणं म्हणजे यांच्यासाठी पहिले प्रार्थनेची प्रेयर गरज के आहे. लिए, प्रेयर जब हम करते हैं ना, आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो ना, परमेश्वर उनका हृदय बनाता है. देव त्यांचं हृदय बनवतो. उनका वो पत्थर सा हृदय जो हो गया है वो तोड़कर मांस में हृदय हो जाता है. आणि त्यांचं जे दगडासारखं हृदय झालं, देव त्याला मांसमय करतो. परमेश्वर उन्हें सॉफ्ट करता है. देव त्यांना सॉफ्ट करतो. दूसरा, फिर आगे आपको वहाँ लिखा है, वो क्या लगाती, दिया लगाकर वो ढूंढती है. आणि दिवा लावून ती काय करते, शोधते. कहाँ ढूंढती है, कुठे शोधते, घर में, घरातच. है ना. तो आपको उसके घर में जाना है, पण तुम्हाला त्याच्या घरी जायचं, घर में जाकर उसे ढूंढना है. घरी जाऊन त्याला शोधायचं. आप एक दूसरे के घर में जाना पाप नहीं है. आणि तुम्ही एकमेकांच्या घरी जाणे पाप आप नाही. भेंट चोरी नहीं कर रहे, आप अपने खोए हुए भाई को, बहन को ढूंढ रहे हैं. आणि तुम्ही मेट्रो चोरी नाही करत, पण तुम्ही हरवलेल्या भाऊ बहिणीला तुम्ही शोधताय. हाँ, उसका अर्थ हो गया. त्याचा अर्थ तो सोचो, आहे. उदाहरण के तौर पर कांता भाई को वनिता टेपाची वाड़ी के घर में जाना है. आणि उदाहरणार्थ कांता भाऊंना वनिता त्यांच्या घरी टेपाची वाडीला तो जायचं. अकेले नहीं जा सकते क्योंकि वो लेडीज के घर जा रहा है. ते एकटे नाही जाऊ शकत, कारण का ते एका स्त्रीच्या घरी तो चालले. अपनी पत्नी के साथ अनिता के साथ जाएंगे. मग आपल्या पत्नी बरोबर आणि ताई बरोबर जायचंय. मार लिया बाइक, तुम्ही बाईवरती किक मारली, ये गेले टेपाची वाड़ी तक. टेपाची वाडीपर्यंत. तो वहाँ पर क्या होगा, तिथे काय होईल, दोनों जन को देखकर वो खुश हो जाएगी, दोघांना पाहून त्या खुश होतील, अंदर लेगी, आपले विश्वास में बढ़ेगी. विश्वासात वाढते. अनिता जब उसके बोलोगी, अगं वनिता तुझ्याशिवाय मला करमत नाही, तू ये, आम्ही तुझी आठवण करतो, आम्हाला तू हवी आहे. आणि अनिताई जेव्हा बोलतील, आम्हाला तुझी खूप आठवण येते, आम्ही आपकी बहुत जरूरत आहे. माझा नवरा माया नसता, नसता दारू पिता, तो बदलतच नाही. किती प्रार्थना केली, अगं बदलेल. मेरा पति सिर्फ दारू पिता है, बिल्कुल बदलता नहीं. तो अनिताई बोली की नहीं, परमेश्वर से बदलेगा. आज कारणामुळे ती येत नाही, और इसी कारण से वो नहीं आणि है, तिचं नवरा बदलत नाही. क्योंकि उनका पति नहीं बदलता. पण तो बदलत नाही, पण तो बदलेल. वो बदलता नहीं, पर परमेश्वर से त्याबद्दल बदलेगा. लोक विश्वास गमावतात. अब पहले ही वो लोग विश्वास को खो देते हैं, इथेच प्रॉब्लेम होतो. और यही पर प्रॉब्लम हो जाता है. तुम्हाला कळालं, आपको समझ में आया, सांगायचा उद्देश पहिली प्रार्थना, बताने का उद्देश्य पहले प्रार्थना, शोधणं. ढूंढना. शोधायला त्रास होतो ना, ढूंढने के लिए तकलीफ होती है, देव काय म्हणाला, शोधा म्हणजे, पर परमेश्वर का वचन क्या कहता है, ढूंढो शोधा म्हणजे, शोधा म्हणजे तो नक्की सापडेल. तो जरूर मिलेगा. पण बिना प्रार्थनेचे तुम्ही शोधाल तर नाही सापडेल. और बिन प्रार्थना के अगर आप ढूंढने जाओगे तो आपको नहीं जेव्हा मिलेगा. एखादी वस्तू आपली हरवते, जब हमारी कोई वस्तु खो जाती है, प्रभू मी ती वस्तू कुठे ठेवली मला आठवत नाही, और प्रभु मैंने वो वस्तु कहाँ पर रखी मुझे याद नहीं आती, प्लीज प्रभू मला मदत कर. प्लीज प्रभु मुझे मदद प्रभू मला करो, सहायता कर. प्रभु मुझे सहायता करो. असं म्हणून टपकते कधी वस्तू हातात. और ऐसा बोलकर वो वस्तु ऊपर से टपकती कि आपने, मग तुम्ही काय करता, आप क्या करते हो, प्रार्थना झाल्यानंतर प्रार्थना होने के बाद ती वस्तू तुम्ही शोधायला घेता. उस वस्तु को आप ढूंढने के लिए लगते हो. शोधता 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 ढूंढते हो कुठे कुठे शोधून 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 भेट. माझं पाकिट. और मेरा बाकी बाकी होतं घेतलं होतं, भेटलं ना, मिला ना, म्हणजे शोधावं लागतं. मतलब ढूंढना पड़ता है. शोधल्यावर सापडलं तो तर. ढूंढने के बाद वो मिलता है. पहिलं मी शोधत होती, पहले मैं ढूंढ रही थी, डोळ्याला दिसत नव्हतं, आंखों को दिखाई नहीं पण दे जसं रहा था. प्रार्थना केली पर जैसे मैंने प्रार्थना तर की मला ते सापडलं. तो वो वस्तु मुझे मिल गई. म्हणून सांगायचा उद्देश तोच आहे. बताने का उद्देश्य वही है. आज देव आपल्याला हेच सांगतोय. और आज परमेश्वर हमें यही बताता है, मंडळींचं काम आहे कलीसिया का काम की है आपण त्यांना शोधणं हम उन्हें ढूंढना, आणि शोधून त्यांना काय करायचं आहे और ढूंढ कर उन्हें क्या करना है. बघा. सांगायचं. नववचन. नववचन. ते तिला सापडले. हा, जेव्हा तुमचा माणूस तुम्हाला सापडला, विनोद, गोविंद, जे जे तुम्ही नावं घेतली, गणपत, इंदू, जे तुम्ही नावं घेतली, जेव्हा तो तुम्हाला सापडला, म्हणजे तुम्ही त्यांना कमवलं, तुम्ही त्याला ऍडजस्ट केलं, तुम्ही त्याला मनवलं आणि त्यांना तुम्ही चर्चमध्ये आणलं, म्हणजे ती आपल्या मैत्रिणींना आणि तुम्ही एकमेकांना सांगाल ना, अरे हा माझं मुलगी, मी याला जाऊन फॉलो केला तेव्हा हा आलेला आहे, और मैंने इसे जाकर फॉलो किए तभी आया है. है ना? बरोबर आहे. मग तुम्ही काय कराल, आप क्या करोगे, आनंद कराल ना, आनंद करोगे तुम्ही ना, त्याला गळ्याला लावाल ना, आप उसे गले लगाओगे, जाऊ नका म्हणाल ना, और जाओ मत ऐसा येत बोलोगे, जावा असं बोलाल ना, और आते जाओ ऐसा बोलोगे. अरे अरे इंद्राजी नाही आहे, काय बाहेर आहे अभी, असं म्हणाल का. आणि काय झालं, एवढे दिवस नाही आले, आता कशाला आला, असं अभी बोला. जरूर तेरे को तकलीफ आई होगी तभी तू आया. आता नक्की तुला त्रास झाला असेल तेव्हा तू आलास. आपल्यात असा एक स्वभाव आहे, हमारे अंदर ऐसा एक स्वभाव है, जिथं दुखत असेल तिथं जास्त दाबा.
दाबायचं. और जहाँ पर दर्द होता है वहाँ पर ज्यादा दबाने का. समोरचा व्यक्ती म्हणतो दुखतंय ना, आहे ना आपली सवय. और ये हमारी आदत है ना. कुठे दुखते कुठे दुखते कुठे दुखते, कहाँ पर दुख रहा है. आपण इथं दुखते इथं दुखते इथं दुखते इथं दुखते इथं दुखते असं करतो ना. अरे इथं दुखतंय सांगितलं ना तरी तिथं दाबून दाबून बोला इथं दुखतंय इथं दुखतंय. आपल्या आहे ना, जर कोण येत नसेल आणि त्याला खूप मुश्किलने आणलं ना, और अगर कोई आता नहीं होगा और उसको बहुत मुश्किल से अगर लेकर आए होंगे ना, क्या कुछ समस्या आई क्या, काहीतरी समस्या आली म्हटलं. नाही तर तेच तुटली वागा. नाही तर तू कशाला येशील. झाला असं बोलून त्याला पुन्हा मागं करावं. और ऐसा मतलब वापस उसे पीछे कर देते हैं. तुम्हाला कळालं आपण असं समजून करू नका. ते काय केलं तिने ते आपल्या मैत्रिणींना सांगितलं. और उसने अपने मैत्रिणीयों को बताया आणि शेजाऱ्यांना बोलावले. बघा तुमचे शेजारी, तुम्ही बाजूला बसलेले तुमचे शेजारी आहेत. आज दुसरा आहे, पुढच्या रविवारी दुसरा बसेल. बघा तुमच्या घराच्या बाजूला शेजारी परमनंट आहे. और आपके पड़ोस में जो पड़ोसी है वो परमानेंट है. इथे पण बघा यहाँ पर भी देखो. काही जणांचा परमनंट शेजारी असतो. और कुछ लोगों का परमानेंट पड़ोसी होता कपिल है. भाऊचा परमनंट आहे, त्यांचं पण परमनंट आहे. तुम्ही बघा खास खास लोक बसतात बाजूबाजूला, और आप खास लोग बाजू बाजू में बैठे परमनंट आहे और परमानेंट है. तसंच तुमच्या घरी. म्हणून तुमच्या बाजूला बसणाऱ्यांना तुम्ही आनंदात घ्या और आपके पड़ोस में बैठने वाले व्यक्ति को आप आनंद में सहभागी करो. आणि काय म्हणा, आणि म्हणते माझ्या बरोबर आनंद करा कारण मला माझे हरवलेले नाणे सापडले आहे. आणि त्याच्याने जेव्हा तो व्यक्ती तिथे येईल, मंगेश येईल, अजून तुम्ही केलं नाव घ्यायची आणि सगळी उडाली मात्र म्हणून म्हटलेलं दिलेलंच परवडतं. ही सगळी लोक संजय धोत्रे, ईश्वर भालेराव, विश्वास भालेराव, गणपत, चेतन कोबरागळे, वैशाली, दैवत, नीता ठोंबरे, विनोद, अशी बरीचशी नावं आपण घेतली. और जो बहुत से नाम हमने लिए. हा तर ते जसं आले नाही तरी एका जेव्हा इथे येतील ना, और जब वो यहाँ पर आएंगे ना, खूप आठवडे महिने झाले ते आले नाही. और बहुत हफ्ते और बहुत महीने हो गए वो आए नहीं. वर्ष झाली. सालों साल हो गए. सनी भाऊंना सोडून खूप वर्ष झाली. सनी अंकल को छोड़कर बहुत साल हो गए. चापेवाडीची लोक खूप वर्ष झाली. मला वाटतं 4-5 वर्ष झाली असतील ना काका, एवढी वर्ष झाली. और चापेवाड़ी के लोगों को भी बहुत साल हो गए. शेतकऱ्यांनी त्यांचं गड बनवलाय ना, तो तोडून ते जेव्हा इथे येतात ना तेव्हा देव आनंद करतो. और शैतान ने गढ़ बनाया है, कर्जों को तोड़कर परमेश्वर के पास आके तो परमेश्वर आनंद मनाता है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज आपण प्रार्थना करूया. आज हम प्रार्थना करें. आपण उभे राहू. हम सब खड़े हो जाएंगे. उभे राहून आपण त्यांच्याकडे हात उचलून प्रार्थना करू. खड़े होकर हम उनके लिए हाथ उठाकर प्रार्थना करेंगे. पुढच्या रविवारी मी तिथे लिस्ट लिहून ठेवेल. और अगले रविवार को मैं वहाँ पर लिस्ट लगाकर रखूंगी. तुम्ही त्यांच्यासाठी पहिली तुम्ही मध्यस्थी करा. और आप पहले उनके लिए मध्यस्थी करो. मध्यस्थी करून मध्यस्थी करकर नंतर बाद में त्यांना एकेकाला फॉलो करा. और उन्हें एक एक लोगों को आप फॉलो जर करो. तुम्हाला प्रिय असतील तर असं वाटत असेल नाही मला गेलं पाहिजे अगर आपको ऐसा लगता होगा कि मुझे जाना चाहिए तर नक्की अनोळख्यांकडे जाल तर ते घेणारच नाही. म्हणून पहिले दोस्ती करा. म्हणून म्हणतात एकमेकांना ओळखा. और जिसे हम पहचानते नहीं उसके घर पे आप जाओगे तो फिर वो आपको पहचानेगा नहीं. इससे पहले पहचान करना एकमेकांना ओळखा तुम्ही. और एक दूसरे को आप पहचानो. जर तुम्ही वनिताच्या घरी तुम्ही गेला तर वनिता तुम्हाला ओळखेल का? और वनिता ताई के घर पे अगर आप लोग गए तो वो आपको पहचानेगी क्या? तुमचे किती जण वनिताला ओळखतील? आप में से कितने लोग वनिता ताई को वनिता किती पहचानेंगे? जणांना ओळखेल? वनिता ताई कितने लोगों को पहचानेगी? काहीच हात मागे. और कुछ ही लोगों के हाथ पीछे. म्हणून चर्चमध्ये येणाऱ्यांची ओळख करा. जैसे चर्च में आने वाले लोगों के साथ पहचानो. उनके साथ बैठो. फेलोशिप करा. उनके साथ संगति करो. कारण ते लांबून खूप लांबून येतात. क्योंकि वो दूर से आते हैं, बहुत दूर से आते हैं. चाफेवाडी लांब आहे. चाफेवाड़ी दूर है. जामृत लांब आहे. जामरूद दूर है. डोलवली लांब आहे. और डोलेवाली दूर है. बरली लांब आहे. परली दूर है. टेपाची वाडी खूप लांब आहे. टेपाचीवाड़ी बहुत दूर है. खूप मोठा डोंगर आहे. आंबेवाडीची जानकी मावशी लांब आहे. आंबेवाड़ी की जानकी मस्जिद दूर है. हे सगळे लांबून लांबून येतात. जेव्हा तुम्ही त्यांना जवळ करता, तुम्ही त्यांना जवळ करून तुम्ही त्यांच्याशी आपुलकीने जेव्हा तुम्ही बोलता कसे मला खूप चांगलं, तर त्यांना कुठेतरी वाटतं की मला कोणतरी विचारणार आहे. ते विचारे येतात, बसतात आणि निघून जातात. त्यांना वाटतं फक्त दीदीच बोलते, बाकी कोण बोलतच नाही. और जब हम उनके साथ प्यार से बर्ताव करते हैं, प्यार से बात करते हैं तो उनको अच्छा लगता है. नहीं तो उनको वो लोग आते हैं पर ऐसे ही चले जाते हैं. उनको ऐसा लगता है कि दीदी हमसे बात करती है, बाकी माझ्याशी कोण बोलत नाही. बाकी मुझसे कोई बात ही नहीं करता है. कोण मला ओळखत नाही, मी पण कोणाला ओळखत. कोई मुझे पहचान
स्वतःहून दोस्ती नाही करणार, तुम्हाला त्यांच्याशी दोस्ती करायची, वो खुद से दोस्ती नहीं करेंगे, आपको उनके साथ दोस्ती करनी तुम्हाला है त्यांच्या जवळ जायचं, और आपको उनके नजदीक जाना है, त्यांच्या जवळ बसायचं. उनके साथ बैठना है. ते मला का ओळखतात? कारण मी त्यांच्या जवळ जाते, वो मुझे क्यों पहचानते? क्योंकि मैं उनके साथ बैठती मी हूँ त्यांच्यासाठी वागते, और मैं उनके मी जैसा बर्ताव त्यांच्यासमोर करती हूँ. अहंकार करत. मैं उनके सामने अहंकार नहीं करती. या सेवकांना ते का ओळखतात? इन सेवकों को वो लोग क्यों सेवक पहचाने? त्यांच्या बाजूला बसतात, क्योंकि सेवक उनके बाजू में बैठते त्यांच्या हैं, घरात जेवतात. उनके घर में खाना खाते हैं. जसं असेल, जसं ग्लास घाण असेल तर ग्लास घाण त्याने पाणी पितात. और ग्लास गंदा होगा तो उसमें से वो लोग पानी पीते हैं. कधी कधी असं बघावं लागतं. कभी कभी ऐसा देखना पड़ता है. धन्यवाद. प्यायचं काय नाही करू शकत. और कुछ नहीं कर सकते. मला माहिती आहे, मी असं पण त्याचं पाणी पिले नंतर मला उंचळल्यासारखं वाटत होतं. आता वाटत होतं उलटी येते. मी लगेच म्हटलं, प्रभू आता जर मी वकली तर त्यांना लय वाईट वाटेल, मला मदत कर. उलटी नाही झाली, कारण ते पाणी बघितलं आणि ते पाणी कुठून येते हे माहिती पडलं असताना तर कोणच पिणार नाही. और कहाँ से वो पानी आता है अगर ये मालूम पड़ता तो कोई भी वो पानी नहीं आणि पीता. माहिती पडल्यानंतर कोण पिईल का? और मालूम पड़ने के बाद कोई पिएगा क्या? प्यावं लागतं ना. प्रभू म्हणाला ना, जो तुम्हाला पाणी देईल तर प्यायचं तर आहेच. और जो आपको तुम्हें पानी देगा तो आपको पीना जरूरी है. तर म्हणून आज आपण त्यांच्यासाठी मध्यस्थी करू. इसलिए आज हम उनके लिए मध्यस्थी आपल्याला करेंगे. जे देवाची मोहर लागलेली जी देवाची मुले ती आपल्याला हवी आहे. और जो परमेश्वर की छाप लगाए हुए जो उसके बच्चे वो आज हमें चाहिए. कोण ढूंढने जाएगा? कोण शोधायला जाईल? मनुष्य का पुत्र. देवाचा पुत्र. कोण? कोण? यीशु मसीह. येशू ख्रिस्त. यीशु मसीह कब आया? येशू ख्रिस्त का आला? खोए हुए को हरवलेल्यांना ढूंढने के लिए. शोधण्यासाठी. हम सब 99 लोग हैं, आणि आपण सगळे 99 लोक आहोत. है ना? आहोत ना? हमको छोड़कर यीशु उसको ढूंढने जाएगा. आणि आपल्याला सोडून देव त्यांना शोधायला जाईल. 99 ने कंप्लेंट किया, 99 लोकांनी काही कंप्लेंट केली का? हम भी कंप्लेंट नहीं करना. हम बोलना है आज, हाँ प्रभु हमारा 100 तभी होएगा. आणि आजही आपण कंप्लेंट नाही द्यायचे, बोलायचे हा प्रभू आज आमचं 100 पूर्ण करेल. हमारा 100 होना चाहिए. आणि आमचा 100 असला पाहिजे. खोया हुआ भाई हमको मिलना चाहिए. आमचा हरवलेला भाऊ आम्हाला भेटला आज पाहिजे. वो हमें चाहिए. आज तो आम्हाला पाहिजे. इसलिए हम हमारे चरवाहे को कहेंगे. म्हणून आज आपण आपल्या मेंढपाळाला सांगू. हम नहीं ढूंढने जा रहे, लेकिन वो ढूंढेगा, आपण नाही शोधायला जात पण तो क्योंकि शोधेल. वो प्रभु की भीड़ है. कारण ते देवाचे मेंढपाळ और आहे. देखो आज की इस प्रार्थना से आणि बघा आजच्या या प्रार्थनेने अगले संडे को जरूर नहीं आए, वो जो खोए हैं वो आए. आणि पुढच्या वेळी ताकि आप उनको जाने. आणि आम्ही प्रार्थना खत्म होने के बाद फिर उनसे दोस्ती करें. आणि प्रार्थना संपल्यावर मग तुम्ही त्यांच्याशी दोस्ती करा. उनको ऐसा प्यार देना कि वो अगले संडे को उसके नेक्स्ट संडे को आने ही चाहिए. आणि तुम्ही त्यांना असं प्रेम द्या की ते मग त्याच्या पुढच्या देवारी आलेच पाहिजे. हालेलुया, 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 हालेलुया. प्रेम. बढ़िया प्रार्थना. हमारे दोनों हाथों को उठाएंगे और हम अपने अपनी जगह पर जो जो व्यक्ति आपको याद आता है उनके लिए नाम लेकर आप प्रेयर करना. मैं भी नाम तो मुझे इतने नाम है इसलिए मैं बोलूंगी जो मोहर जिन पर मसीह की मोहर मसीह के हैं, जो खोए हुए हैं प्रभु उनको ढूंढ के लाए. आओ हम अपने हाथों को उठाकर प्रार्थना. ओ धन्यवाद